नमस्कार, वेलकम टू मयुरिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून मित्रांनो, आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये. आणि चोपड्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारलं की हैदराबाद आणि लखनौ सारखी बिर्याणी आम्हाला चोपड्यामध्ये कुठे मिळेल का, तर एकच नाव पुढे आलं बरं का, द रॉयल बिर्याणी हाऊस. श्री अक्षय मराठे यांनी आपल्याला हे उपलब्ध करून तुम्ही इथून बिर्याणी पार्सल घेऊन जाऊ शकतात किंवा इथे बसून खाण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. आणि मला इथे आवर्जून आवडलेली एक गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याची अतिशय उत्तम सोय, म्हणजे प्रत्येक प्लेट सोबत तुम्हाला मिनरल वॉटरची बॉटल फ्रीमध्ये दिली जाते. चला तर मग आता आपण ह्या बिर्याणी मेकिंगचा व्हिडिओ बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जसा या बिर्याणीच्या प्रेमात पडलो तसं मला 100% खात्री आहे तुम्ही सुद्धा याच्या प्रेमात पडाल आणि अवश्य तुम्ही इथे एकदा भेट द्यायला येणार. बिर्याणी सगळ्यांच्या पसंतीला, खवय्यांच्या पसंतीला आलेली असल्यामुळे इथं सतत गर्दी वर्दळ असते बरं का. आणि त्यामुळे हे सतत बिर्याणी मेकिंगचं यांचं काम दिवसभर चालू असतं. आपण सकाळच्या पहिल्या बॅचसाठी इथं उपस्थित झालेलो आहोत. 9 वाजलेले आहेत. आपण आता 2 प्रकारच्या बिर्याणीचं प्रिपरेशन बघणार आहोत. एक म्हणजे दम बिर्याणी आणि दुसरी आहे तंदुरी चिकन बिर्याणी बरं का. आणि त्यासाठी यांनी तंदूर रोस्ट करण्यासाठी तुम्ही बघू शकतात, चिकनसाठी इथे अशा पद्धतीचा हा सगळा सेटअप तयार केलेला आहे. हे सगळं मॅरिनेट केलेलं, त्यांच्या विशिष्ट मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेलं आहे सगळं चिकन. त्यामध्ये प्लेस करून ते अशा पद्धतीने रोस्ट केलं जातं. तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे असलेल्या ह्या साच्यामध्ये ते चिकन रोस्ट केलं जातं. आणि तुम्ही आता इथे बघू शकाल चिकनमध्ये ते रोस्ट करत असताना त्यातले ज्युसेस रिलीज होत आहेत आणि ते अगदी मस्तपैकी असं टेम्पटिंग. आता सगळं मसाला लावलेलं रोस्ट केलेलं चिकन एका पातेल्यामध्ये काढलं जाईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र आप्तेष्टांमध्ये शेअर करायला विसरू नका. बिर्याणी हाऊसमधले इतर कॉम्प्लिमेंटरी पदार्थसुद्धा खूप फेमस आहेत बरं का, जसं की चिकन 65, चिकन लेग तंदुरी, चिकन टिक्का. आता ह्या पुढच्या प्रक्रियेमध्ये इतर मसाले ॲड केले जात आहेत. तुम्ही बघू शकता ड्राईड ऑनियन इथे टाकला जातोय. तुमच्या ह्या बिर्याणी मेकिंगच्या प्रक्रियेवरून लक्षात येईल की अगदी ऑथेंटिक पद्धतीने ही बिर्याणी बनवली जाते बरं का. आणि त्याचं कारण असं आहे की हे बिर्याणी बनवण्याचं काम बघणारे जे शेफ आहेत ते मुळात लखनौचे आहेत बरं का. त्यांना मेट्रो सिटीमध्ये, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये 5 स्टार हॉटेल्समध्ये हे सगळं बघण्याचा मोठा गाढा अनुभव आहे. सगळं दह्यासोबत मॅरिनेट केलं जातं. यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर, पुदिना हे सगळं घातलं जातं. खरं तर या बिर्याणी हाऊसची संकल्पना ज्या मराठी बंधूंनी राबवली आहे त्यांचं मी चोपडा आणि चोपडा परिसरातल्या तमाम खाद्यप्रेमींच्या वतीने अभिनंदन करू इच्छितो बरं. आता हे सगळे दह्यासोबत कालवून घेतलेले मसाले चिकनच्या पीसेसला कालवून घेतले जात आहेत. सगळं व्यवस्थित कोट झालं पाहिजे. शेफनी मला सांगितलं ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे सगळं ॲब्सॉर्ब त्या पीसेसमध्ये झालं पाहिजे, त्यावेळेसच बिर्याणीची चव नंतर ही सगळी व्यवस्थित खुलून आपलं. हे एका बाजूला मॅरिनेशन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम दर्जाचा बासमती तांदूळ इथं शिजायला घातला जातोय बरं का. आणि त्यामध्ये सुद्धा काही खडे मसाले घातले, चवीनुसार मीठ घातलं. बिर्याणी हाऊसची एक मला आवर्जून आवडलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे इथली कमालीची स्वच्छता. इथे असलेले मालक म्हणजे संचालक मराठी बंधू आणि इथले शेफ हे आवर्जून ह्या गोष्टीची काळजी घेताना मला दिसले. आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमुळेच ते इतके फेमस झालेले आहेत. हे याच्यात नवल वाटायला नको. एवढ्यात मस्तपैकी आवश्यक तेवढा शिजलेला हा तांदूळ मॅरिनेट केलेल्या चिकनच्या त्या बाउल्समध्ये घातला जातोय, मोठ्या त्या भगुण्यांमध्ये घातला जातोय. तुम्ही बघू शकतात वरती त्याचं लेअरिंग केलं जातंय. आतापासूनच हे सगळं बघतानाच ही सगळी दम बिर्याणी माझा दम काढून टाकली की काय असं मला वाटायला लागलंय. तुम्ही बघू शकतात एकदम मस्तपैकी वाफाळलेला लांबच लांब दाण्याचा हा बासमती राईस यावरती सगळा पसरवला जातो. आणि असे पदार्थ बनताना बघणं सुद्धा खूप मजेशीर असतं बरं का. आणि बघून आपण सुरुवातीला पदार्थ खातो आणि मग नंतर जिभेने खाल्ला जातो. त्यामुळे इथं हलकासा रंग त्यामध्ये टाकला जातो. आणि खाण्याच्या रंगामुळे हा लाल हिरवा रंगाचा तांदळाचा दाणा बिर्याणी खाताना खूप गमतीशीर मजेशीर वाटतो बरं. मित्रांनो, या बिर्याणी हाऊसमध्ये बिर्याणीला दम देण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली जाते. इथे वर्तमानपत्राचा वापर केला जातो. झाकणाखाली अशा पद्धतीने वर्तमानपत्र अंथरून वरतून झाकण प्रेस केलं. असं केल्यामुळे एक्स्ट्राची जी स्टीम असते ती ह्या पेपरमध्ये ॲब्सॉर्ब होते आणि झाकणाला लागून जी खाली बिर्याणीमध्ये पडून बिर्याणीला ती जास्त होणार असते ती ऑप्टिमम होऊन बिर्याणी अतिशय व्यवस्थित आणि दाणेदार अशी मोकळी शिजायला मदत होते. बघू शकतात आपली ही बिर्याणी आता मस्तपैकी प्रॉपर दम दिला गेलेल्या आता ती तयार झालेली आहे. आणि वरचा लेअर शेफ हलकंसं कालवून घेत आहे. तुम्ही बघू शकतात पांढरा लाल हिरवा रंगाचा हा तांदळाचं सगळं हे मिश्रण अतिशय मजेदार दिसत आहे. एकाच वेळेस 2 प्रकारची बिर्याणी तयार केल्या गेलेल्या आहेत. एका पातेल्यामध्ये चिकन दम बिर्याणी तयार केली आहे आणि एका पातेल्यामध्ये चिकन तंदूर बिर्याणी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात इथं सुद्धा आपण हा दुसरा पातेल्यामधला सुद्धा एक लेअर कालवून घेत आहोत. आणि बिर्याणीचा खालचा लेअर म्हणजे चिकन घातलेला भाग सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे की नाही ते शेफ चेक करून घेत आहेत. इकडे ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि खवय्यांची गर्दी सुद्धा व्हायला लागलेली आहे बरं का मित्रांनो. आता ह्या बिर्याणी हाऊसमध्ये आणखीन कुठले पदार्थ बनतात त्याची एक छोटीशी झलक आपण इथे बघणार आहोत. एका बाजूला असलेल्या ह्या कोळशाच्या शेगडीवरती चिकन टिक्का तयार होतोय बरं का मित्रांनो. चोपडा शहराव्यतिरिक्त चोपडा परिसरातील आजूबाजूच्या खेड्यांवरून सुद्धा इथं बिर्याणी
बिर्याणी प्रेमी येताना मला बघायला मित्रांनो अतिशय उत्तम दर्जाची बिर्याणी इथे असताना यासोबतच इथं चिकन 65 नावाचा पदार्थसुद्धा जबरदस्त असा सर्व केला जातो बरं का. थोडं आज खवय्यांमध्ये लाजाळू मंडळी बसले असल्यामुळे मला त्यांच्या प्रतिक्रिया अभिप्राय घेता न आल्यामुळे ह्या 1-2 लोकांचंच मी फक्त जेस्चर तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही बघू शकता ते अतिशय हॅपी ही बिर्याणी खाताना दिसत आहेत आणि इथं पार्सल घेऊन जाणाऱ्यांचीसुद्धा तुम्हाला गर्दी दिसत आहे. पॅकिंग करून सगळे पार्सल्स घेऊन जाणारे घरी आनंद या बिर्याणीचा घेणारे मंडळी सकाळच्या 10:30-11 वाजेपासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत द रॉयल बिर्याणी हाऊस आपल्या चोपडावासियांच्या आणि परिसरातल्या लोकांच्या सेवेमध्ये या बिर्याणीसह उपस्थित असते. मी या बिर्याणी हाऊसच्या संचालकांचा संपर्क नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे. तुम्ही इथली बिर्याणी नक्की ट्राय करा. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटला असेल, तुमच्या उपयोगातही पडेल. भेटूया पुढील भागात अशाच एखाद्या उमद्या फूड आउटलेटला एक्सप्लोअर करताना. तोपर्यंत बघत राहा मयुरिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. Mata kanita na.